तुमचं नाव, तुम्ही काय करत होतात आणि बिझनेस मध्ये सुरुवात केली, फर्स्ट चेक कितीचा घेतला आणि हायेस्ट चेक कितीचा घेतला, आणि खरोखर शेवटचा एक मेसेज देऊ शकता की एज्युकेशन सिस्टमचा फायदा तुम्हाला काय झाला. चालेल? नमस्कार. 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 नाव सांगते ज्योती ढोले. मी नांदेडहून बिलॉंग करते. बिझनेस मध्ये येण्या अगोदर मी टेलरिंगचं काम करत होते. काम करत असताना हा बिझनेस समोर आला. बिझनेस काय ते समजून घेतला. पहिला चेक मी 85 रुपये घेतला, दुसरा चेक मी 5000 घेतला, हायेस्ट चेक मी 50,000 सुद्धा घेतला. मी 4थी शिकलेली लेडीज जर हा बिझनेस करते, इथं बसलेला प्रत्येक जण हा बिझनेस करू शकते. हेल्थ वेल्थ हॅपीनेस. नाव सांगतो अमित रोडी. प्रॉपर तसं पाहायला गेलं तर पैठण बिझनेस बिलॉंग करतो. बाय प्रोफेशन तसं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि या कन्सेप्ट मध्ये येण्यापूर्वी मी एका कंपनीमध्ये जॉब करायचो. जॉब करत असताना एक्स्ट्रा इन्कम सोर्स काय ते मिळावं म्हणून या इंडस्ट्रीमध्ये मी ऍक्सिडेंटली आलो आणि ज्यावेळेस हा कन्सेप्ट बघितला, समजून घेतला, यातले काही प्रोडक्ट्स यूज केले, प्रोडक्टचे रिझल्ट चांगले आले. रिझल्ट चांगले आले तर थोडंसं याचं प्रमोशन चालू केलं आणि रिअल त्यावेळेस एवढं सिरियसपणा कुठलाही लाईफ मध्ये नव्हता. चाललंय म्हणून हा बिझनेस मी रन करत होतो. पण मी स्टार्टअप केल्यानंतर विदिन 6 मंथ नंतर हा आरटीपी सेशन लागला होता लोणावळ्यामध्ये आणि ज्यावेळेस मी आरटीपी सेशन फर्स्ट टाइम अटेंड केल्यानंतर म्हटलं एवढ्या बिझनेस बद्दल डेप्थ कळाल्यानंतर याच्यामधलं फ्युचर लक्षात आलं आणि त्या दिवसानंतर मी रिअली या बिझनेसला तन मन लावून सिरियसली करायला लागलो. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं, ज्यावेळेस मी सुरुवात केली होती, पहिला पे आउट माझं या इंडस्ट्री माध्यमातून 453 रुपये होतं. ज्यावेळेस माझं आरटीपी झालं, आरटीपी नंतर मी ज्या एनर्जीने कामाला लागलो, ज्या क्लिअरिटीने कामाला लागलो, त्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये माझा चेक केला होता हायेस्ट 55,000 रुपये. फक्त ताकद आपली एज्युकेशन सिस्टमची, अशोक सरांची आणि आपल्या सनेज कंपनीची. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच मेसेज असेल, आज तुम्ही आलात, याच्यापूर्वी कुठल्या माइंडसेटने आला असेल, कुठला विचार तुम्ही केला असेल मला माहित नाही, पण आज 2 दिवसानंतर जर तुम्ही इथून जाताय, आज तुम्हाला सगळ्यांना जे तुम्ही इथं बसलात 2 दिवसात तुम्ही अनुभव घेतलाय, या अनुभवामध्ये तुम्हाला आरटीपीची खरी ताकद काय असेल हे 100% समजलं असेल. बरोबर आहे? तर मला फक्त सगळ्यांना एकच मेसेज आहे, भविष्यामध्ये जे काही तुमच्या टीम मध्ये जे नवीन डिस्ट्रीब्युटर येणार आहेत, प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला ह्या आरटीपीचं महत्व समजून सांगायचंय आणि इथपर्यंत या हॉलमध्ये येऊन घेऊन यायचंय. 100% त्यांच्या लाईफ मध्ये परिवर्तन होईल, प्लस तुमच्या लाईफ मध्ये मोठ्या लेवलला त्याचा बूस्टअप मिळणार आहे. एवढंच बोलतो. विश यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस. थँक्यू. नमस्कार. नाव ओमके साठे. हा कन्सेप्ट करण्याच्या अगोदर ऍज अ कॉलेज स्टुडंट होतो. 10वी नंतर डिप्लोमा झाला आणि डिप्लोमा झाल्यानंतर एका मित्राने मला ही अपॉर्च्युनिटी दाखवली होती आणि बघून समजून घेतली होती. ऍज अ एक 5-1 हजारचे प्रोडक्ट्स यूज केले सर. प्रोडक्ट्स यूज केल्यानंतर 81 रुपयाचा पहिला पेआउट आला आणि एक सरांचा फोन होता का ओमकेश तुला जॉईन होऊन एक साधारणतः जर बघायला तर 15 दिवस झालेत आणि एक आरटीपी प्रोग्राम लागलाय लोणावळ्यात, तुला यायचंय. आज जर तुला 81 रुपये येतात ना, ह्याच बिझनेस जर समजून घेतला, शिकला, आज आमचे पेआउट एवढ्या मोठ्या लेवलला गेले, तुझा पण येऊ शकतो जर शिकला तर. मी म्हणलं चला पार्ट टाइम आपण कॉलेज करता करता करू शकतो. सर लोणावळ्याला गेलो. आय थिंक 3000 रुपये पास होता. जसं तुम्ही पास काढलात ना, मी तसं पास काढून लोणावळ्याला गेलो. लोणावळ्याला गेल्यानंतर पहिला माइंडसेट केला. आतापर्यंत आपण मार्केटमध्ये बरेचसे एज्युकेशन घेतलं कशासाठी, इन्कम साठी, पण जर मी 2 दिवस समजून घेतलो तर लाईफ मध्ये काहीतरी चेंजेस होऊ शकतात. आणि सर आरटीपी प्रोग्राम समजून घेत होतो तर तिथं बरेचसे असे इंजिनियर व्यक्ती दिसले काय सेटल होते ऑलरेडी आणि सेटल असताना पण पार्ट टाइमला सुरुवात केली. काही गव्हर्नमेंट जॉब करणारे व्यक्ती होते. मी त्यांना बघून एक इन्स्पायर झालो. ओमके साहेब वय वर्ष 21 मध्ये 22-19 मध्ये तुला जर हा प्लॅटफॉर्म भेटतोय आणि खूप लकी आहे. समजून घेतलं सर आणि 10 आरटीपीचा कम्प्लीट झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात सिल्वर डायरेक्टर झालो आणि 9,700 रुपयाचा चेक आला हा दुसऱ्या महिन्याचा. त्यानंतर सर आरटीपी सेशन सिस्टम सांगतात त्या पद्धतीनं काम केलं. सिस्टमचा मला बेनिफिट एवढा जबरदस्त झाला सर, जसं आता स्वतःचं माइंड लावूनच बंद केलं. सिनियर सांगतात त्या पद्धतीनं काम करत गेलो. 7व्या महिन्याचा चेक 21,000 आणि 21व्या महिन्याचा चेक 78,000 वय वर्ष 22 असताना मी घेऊ शकलोय आरटीपी प्रोग्राममुळे आणि सिस्टममुळे. तर मला सांगायचं म्हणजे एकच आहे, सनेज मध्ये ऍज अ करिअर म्हणून बरेचसे लोक चॉईस करायला लागलो. जर सिस्टमला आणि एज्युकेशन सिस्टमला जर लर्निंग करून आपण काम करतोय, खरंच आपल्या लाईफ मध्ये चेंजेस होऊ शकतात.
तर तुम्हाला या कन्सेप्ट मध्ये आणि आरटीपी ट्रेनिंग प्रॉपरली माइंडसेट न समजून घेणं गरजेचं आहे. ज्या आरटीपी प्रोग्राम मुळे, ज्या एज्युकेशन सिस्टम मुळे आमच्या लाईफ मध्ये चेंजेस झालेत ना, तसंच तुमच्या लाईफ मध्ये पण होणार. हे फक्त इम्प्लाय केलं तर, जसं म्हणतो ना ऍक्शन आणि डिसिजन आणि ऍक्शन, मग त्याच पद्धतीनं तुम्हाला पण ह्या प्रोग्राम मधून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. याच्यामधून लाईफ चेंजिंग करून देण्यासाठी विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. नमस्कार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माय सेल्फ ज्ञानदेव पाटील आणि मी इथून जवळच जालना जिल्ह्यातून बिलॉंग करतो. ह्या बिझनेसमध्ये येण्याआधी मी एका गिफ्ट सेंटरवर जॉब करत होतो. तिथं मला एक 8-10 हजार सॅलरी होती आणि तो व्यक्ती मला जॉबच्या बेसवर सगळे कामं सांगायचं. अकाउंटंट म्हणून तिथे गेलतो बिल काढायला, पण सगळे कामं मला करायला लागायची. 2च महिने मी ते जॉब केला आणि ठरवलं की जीवनात याच्या पुढे मला कधीही जॉबला जायचं नाहीये. तर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये भटकत होतो आणि एका अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून मला बिझनेसमध्ये येण्याचा चान्स मिळाला आजच्या 2.5 ते 3 वर्षापूर्वी. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर मला सगळ्यात महत्त्वाचं आवडलं स्पिरिच्युअल सेशन. आध्यात्मिक बेस खूप छान आवडला. त्याआधी मला विश्वास नव्हता. 1-2 ठिकाणी चुकीचे अनुभव आले होते आणि वाटायचं हे असं काय होत नसतं, चुकीचं असतं किंवा याच्यात फसतं डुबतं माणूस. पण ज्यावेळेस आपले महागुरु सरांचं मी आरटीपी सेशन इथून खूप लांब लोणावळ्याला जीवनात पहिल्यांदाच गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर मला हे क्लिअर झालं की मी कोण आहे, मला काय करायचंय, माझा एंड व्ह्यू काय, या जीवनाचा शेवट काय होणार आहे. तर ह्या ESCSI सर्व्हर मध्ये कनेक्ट झाल्यानंतर मला हे कळालं की मी कोण आहे, आपण आत्मा आहोत, शरीर रूपी हे गोष्टी ज्या सगळ्या क्लॅरिटी मिळाल्या. तिथून मी माझ्या घरच्यांना सुद्धा हे विचार दिले. तर बिझनेस सुरू केला होता एक पार्ट टाइम मध्ये, रूमचं भाडं जाईल आणि मेस भरता येईल ह्या अँगलने. पण बदलाव असा झाला की हा बिझनेस माझ्या जीवनाचा एक पाथ बनला. मी माझ्या आईसाठी सुरुवातीला जॉईंट पेनची किट घेऊन सुरुवात केली होती. पहिला पे आउट आला होता 385 रुपये आणि ह्याच बिझनेसच्या माध्यमातून एका महिन्याचा हायस्ट पे आउट घेऊ शकलो 83,600 रुपये. आणि माझं टोटल इन्कम आता झालंय जवळपास 14 लाखाच्या आसपास आणि त्याच्यामध्ये रिटेल प्रॉफिट मी 2-2.5 लाख रुपये कमवले असेल. तर हे इन्कम मी याच्यामध्ये कमवलं. आणि जाता जाता एकच सांगेल की या ठिकाणी एक अडाणी व्यक्ती जरी आला, अंगठा बहादर असेल तरी चालेल, फक्त तो मेंटली फिट पाहिजे. जर ह्या सिस्टमला सरेंडर झाला, ह्या सिस्टम मध्ये प्रॉपर आपल्या अपलाईनचं आणि ह्या ESCSI सर्व्हरचा जर तो एक कम्युनिकेटर बनला, तर माझी गॅरंटी आहे येणाऱ्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षानंतर तो स्वतःला ओळखणार नाही की मी एक अडाणी होतो, मी एक अशिक्षित होतो. एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन मी इथं बघितलंय. माझ्यासोबत कित्येक लोकांच्या जीवनात वैचारिक बदलाव झाले, शारीरिक बदलाव झाले, आर्थिक बदलाव झाले, स्वतः मी बघितलेत. जे लोक कॅपेबल नव्हते ते सुद्धा. म्हणून मला सर्वांना सांगायचंय, कळकळीची विनंती आहे की हा जो प्लॅटफॉर्म भेटलाय ना, मजाक मध्ये घेऊ नका किंवा टाइमपास म्हणून घेऊ नका. ह्या प्लॅटफॉर्मवरून आपण स्वतःचं जीवन तर बदलू शकतो. म्हणजे आज आपण सकाळी जे 4-5 तासाचं सेशन अटेंड केलंय, हे सगळं पुण्यकर्म आपल्याला आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला देण्याचं कार्य आपल्या हातून, हे खूप मोठं पुण्यकर्म आपल्याला करायचा चान्स मिळू शकतो. म्हणून हा विडा उचलून आपल्याला फक्त भारतभरच नाही तर ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये हे ESCSI घेऊन जायचंय. थँक्यू ऑल द बेस्ट. तर यानंतर मी नेक्स्ट जी पायदान आहे आपली, ज्या व्यक्तींचं इन्कम